रोजरीचे जे माजी विद्यार्थी इथं उपस्थित असतील त्यांनी जर करा चालेल. इथं तिकडं सगळे दिसत आहेत. रोजरी इंग्लिश आमच्या टीचरनी अध्यापन केलं. मी तर म्हणेन की तेव्हा आज समीर भाऊ, समीर आणि माझी सुरुवात जी झाली पत्रकारिता ती दैनिक तरुण भारत मधूनच झाली. समीर तिथं इकडून कोल्हापूरमधून मी बेळगावला होतो. खूप बरं वाटलं समीर. खूप अगदी म्हणजे तुम्ही बोलायला काही शिल्लकच ठेवलेलं नाही आहे. एवढं सुंदर अगदी म्हणजे अक्षरशः आम्हाला खूपच आनंद झाला. आणि अशा ह्या आनंदमयी समाधानानं भरलेल्या वातावरणात आणखीन काही बोलावं असं मला वाटत नाही. तरी पण एक मुद्दा मी इथं उपस्थित करू शकतो, तो म्हणजे ज्या रोजरी हायस्कूलची पहिली बॅच होती त्या टीचर आमच्या पोतदार टीचर आणि ज्यांनी त्या विद्यार्थ्याला घडवलं, त्याला मार्गदर्शन केलं आणि त्या प्रथम बॅचचा SSLC बॅचचा संपूर्ण आजराच नव्हे तर आजरा, उत्तूर आणि गडिंग्लज याच्यामध्ये सर्वप्रथम आलेला विद्यार्थी जे बारदेसकर इथं उपस्थित आहेत. साहेबांनी इथं यावं आणि जोरदार जी असं साहेब यावरती 2 मिनिटं आणि अभिवादन ते खरोखरच मी हे त्यांनी जे अध्यापन केलं त्या अध्यापनाचं प्रथम असे अनेक विद्यार्थी टीचरनी घडविलेले आहे. ऍक्च्युअली काय झालं, त्यांच्यानंतर मला वाटतं 6 काय 7 वर्षांनी मी SSLC ला आलो होतो. पण 8वी नंतर मला टीचरनी हेरलं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या जरा अभिनंदन अभिवादन करा टीचरना आणि आपण बसावं. जोरदार टाळ्या वाजवूया. खरं सर्व वरिष्ठ मान्यवर मराठवाडी तालुका चंदगड गोवा आहे. परंतु मुंबईला भांडूप येथे राजवंती बहिणी यांचा अटूट शक्ती सकारात्मक पावर जागृत करून समाजाला पुन्हा स्वस्थ सुंदर स्वर्णिम बनवणारा परमपिता परमात्मा त्यांची अतिप्रिय संतान आदरणीय संध्याबेनजी, पाठीमागे सगळ्या सेवा साथी बहिणी आहेत आणि आजूबाजूला या गावचे प्रतिष्ठित लोक पोहोचलेले आहेत. सभेमध्ये आदरणीय समीर भाई आणि बारदेसकर भाई ज्यांना संध्याबेनजींनीच आम्हाला जोडून दिलं ते अति विशिष्ट टीचर पोहोचलेले आहेत. भाई बहीण पोहोचलेले आहेत. तर आपण आज संध्याबेनजींचा 75वा वाढदिवस आणि आपण मोठ्या संख्येनं त्यांच्यावर असलेलं प्रेम, त्यांच्याविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सगळे पोहोचलेले आहोत. संध्याबेनजींच्या नावामध्ये पहिला स शब्द आहे आणि स मधून काही गुणांची झलक फलक ज्या त्यांनी धारण केलेली आहे त्यामध्ये त्यांच्या जीवनात मी बघितलं की खूप त्यांच्यामध्ये सत्य आहे. अमुक एका गोष्टीमध्ये संध्याबेनजी खोटं बोलल्या असं आज 40-42 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही बहिणींकडून अथवा भाईंकडून मी कधी ऐकलं नाही. नेहमी सत्य. दुसरा त्यांचा सला जोडणारा गुण आहे तो म्हणजे स्पष्टता. त्यांना जो काही विचार आतमध्ये आहे
तो त्या स्पष्ट बोलतात की हे मला पटलेलं आहे, हे मला नाही पटत. आणि जिथे स्पष्टता आहे, सत्यता आहे, तिथं बाबा सदा सांगतात की मी नेहमी सहयोग देतो. त्यामुळे थोड्या कालावधीमध्ये सदाबेंजींना बाबा आणि बाबांनी या सर्व बच्चांच्या घरात खूप छान सहयोग दिला. त्यातून त्यांनी आजरा परिसर, चंदगड परिसर आणि कुतूर, नेसरी या अनेक ठिकाणी बाबांच्या पाठशाळा खोलल्या. दुसरा शब्द आहे त्यांच्या नावात ध्यान. ध्यान म्हणजे ते सतत ध्यान करतात आणि तुम्ही पण ध्यान करावं म्हणून त्यांनी बोलवलेलं आहे. आज तुम्हाला जे बोलवलेलं आहे त्यांनी ते माझा 75 आहे, तुम्ही या सगळे भोजन खाऊन जा म्हणून नाही. तुम्हाला माहिती असेल की लहान मूल जर खात नसेल तर गोड गोड बोलून आई त्याला खायला लागते. Happy birthday to you.